नमस्कार. पंढरपूर पेपर्समध्ये सरचं स्वागत. क्षेत्र विकास आघाडीच्या 9 नगरसेवकांनी भाजपचे उमेदवार राजेंद्र राऊत यांना पाठिंबा दिलेला आहे. याबाबत आपल्याबरोबर बोलण्यासाठी संजय बनपट्टे मेंबर हे आपल्याबरोबर आहेत. आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. नमस्कार. नमस्कार. काल पालकमंत्र्यांची भेट झालेली आहे. आता मी नगरसेवक व्हायच्या आधी शिवसेनेत होतो. युती धर्म म्हणून मला काल जाणं भागच होतं आणि आमचे नेते अनिलदादा सावंत असतील, भगीरथदादा भालके असतील, या सगळ्या आता आम्ही शिवसेनेतच काम करतो ना. गेल्या 2 महिन्यापूर्वी एकनाथ शिंदे गटाचं सर्व मी तर ऑलरेडी शिवसेनेतच आहे, पण बाकीचे सर्व नगरसेवकांनी शिवसेनेतच प्रवेश केला आहे. आम्हाला आता युती धर्म म्हणून पालकमंत्री आल्यानंतर भेटणं आमचं कर्तव्यच आहे ना. अगोदर तुम्ही तीर्थ विकास महाआघाडीकडून निवडणूक लढवलेली आहे पंढरपूर. तुम्ही आता म्हणता शहरात आम्ही तीर्थक्षेत्र विकास आघाडी ही भाजपच्या विरोधातच लढली असं म्हणता येणार नाही. आमच्या वेळेस शहर विकास आघाडी पण होती परिचारक साहेबांची. आता ते ज्या त्यावेळेची गोष्टी आहेत, पण त्यानंतर आम्ही सेनेत आमच्या नगराध्यक्ष आमचे 11 नगरसेवक आम्ही सेनेत प्रवेश केलेला आहे ना. मी ऑलरेडी होतो, पण बाकी 10 नगरसेवकांचा प्रवेश केलेला आहे. बाकीच्या नगरसेवकांनी त्या टायमाला 3 जणांनी 4 जणांनी प्रवेश केलेला आहे. त्यावेळेस काका नाही सगळ्यांनी प्रवेश केला. नागेश काकांच्या नातीचा साखरपुडा होता. इकडे तिकडे 2 गावाला घेत नाही, सगळ्यांनी प्रवेश केलेला आहे. काल अचानक भेट झाली. अचानक नाही, पालकमंत्री साहेब दौरा करत असताना आम्हाला मेसेज आले की आता विधान परिषदेला लागलेल्या निवडणुकीमध्ये भाजपचे उमेदवार राजाभाऊ राऊत असताना सेना भाजप ही महाराष्ट्रात युती आहे. युतीचा धर्म म्हणून आम्हाला पालकमंत्री साहेबाला भेटणं करते वाटलं आणि अनिलदादा सावंत यांचा निरोप आला की आपल्या बंगल्यावर पालकमंत्री महोदय येणार. त्या निमित्ताने आम्ही सर्व नगरसेवक भेटलो. एकीकडे प्रवेश करताना दादांनी मोठी टीका केली पालकमंत्र्यांवर. राजकारणात आजचा दिवस उद्याचा नसतो. आजची गोष्ट उद्याची नसते, त्यामुळे राजकारणात ह्या गोष्टी चालतात. आता एकंदर कसं बघता तुम्ही? काय नाही, युती धर्म आम्ही पाळणार. 2 नगरसेवक कोण आहेत की त्यांनी पाठिंबा दिलेला नाही? पंढरपूर शहरामध्ये चर्चा रंगलेली नाही. 2 नगरसेवक त्यातले एक विनायक देवमारे कुठतर परगावी होते आणि दुसरे आहेत ते आदित्य फत्तेपूरकर, ते काँग्रेसचे शहराध्यक्ष आहेत, त्यामुळे ते येऊ शकले नाही. मग आता पुढची भूमिका तुमची काय नाही, विधान परिषदेची 18 तारखेला मतदान आहे. 1-2-3 दिवसात जे आमची रणनीती ठरेल ती होऊन जाईल. एकीकडे त्यांच्या विरोधात काम करत असताना ज्या टायमाला नगरपालिकेचे इलेक्शन लागले, एकीकडे तुम्ही त्यांना विरोध करत होता, असतानाच तुम्ही मतदान करणार आहात. विरोध हा शहरापुरता झाला. आज जिल्ह्याच्या आमदारकीचं मतदान आहे. ती वेगळी गोष्ट आणि ही वेगळी गोष्ट. शहरातल्या गोष्टी वेगळ्या आणि जिल्ह्याच्या बाबतीत आणि राज्यात जी भाजप आणि सेनेची होती ती गोष्टी वेगळ्या. अशी चर्चा रंगली होती निवडणुकीच्या काळामध्ये निधी उपलब्ध होणार नाही आणि ते उपलब्ध करून देणार नाही, तिथपर्यंत वादविवाद झाला. बघा, असं काही नसतं. पालकमंत्री महोदयाने आम्हाला काल पण सांगितले, जनतेच्या विकासासाठी जो निधी आलाय तो निधी खर्च होणारच आणि शेवट बघा, पैसा हा जनतेचा आहे, जनतेसाठी पैसा खर्च होणारच. परिचारक आणि बालकी एकत्र आले का? नाही, ते आम्ही कसं त्यांच्या मोठ्या लोकांचं आम्ही बोलणार. आम्ही नगरसेवक आहे, आमच्या पुरतं ठीक आहे. नाही, पण कालच्या एकंदर वातावरणात बालकी आणि परिचारक एकत्र आलेत का? कुठं तसं? पालकमंत्री आधी परिचारक साहेबांच्या घरी गेले, नंतर अनिलदादांच्या घरी. यात भालकी कुठं तुम्हाला परिचारक भालकी एकत्र दिसले? पण सध्या चर्चा रंगली ना शहरामध्ये. आता युती धर्म आहे, त्यांचे हे प्रश्न त्यांनाच विचारा.